विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयातील स्वाध्याय 1.2 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपला काय पाहूया. स्वाध्याय 1.2 मधील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे. 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते. 500ला तर पहा, 1ला रोमन संख्या चिन्हात असे लिहिले जाते. 2ला, 3ला, 4ला IV, 5ला V, 10ला X, त्याच्यानंतर 50ला L, 100साठी C लिहिले जाते, 500साठी D लिहिले जाते आणि 1000साठी M लिहिले जाते. 1000साठी काय लिहिले जाते, M लिहिले जाते. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले, 500साठी काय लिहिले जाते, तर 500साठी D लिहिले जाते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 3. खूप सोपे प्रश्न आहेत. आपल्याला रोमन संख्या चिन्ह हा घटक 5वी पासून झालेला आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल. आता 55 ही संख्या आपल्याला रोमन संख्या चिन्हात लिहायची. आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये काय झालेलं आहे, 10साठी X दिलेला आहे, त्याच्यानंतर 50साठी L दिले. मग आता ही संख्या आणि 100साठी C दिलेला आहे. ही संख्या 50 अधिक 5 येते. ही संख्या काय येते, 50 अधिक 5. मग आणि हे V काय दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे. मग हे L आणि 5साठी V, म्हणजे 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये LV या अक्षराने दर्शविली जाते. आले. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. 25 प्रश्न आहेत एकूण. सोपे आहेत एकदम. तुम्हाला सर्व हे आपण शिकवलेलं आहे. फक्त आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय सोडवत आहोत. बरेचसे विद्यार्थी नवीन जॉईन झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सुरुवातीपासून थोडंसं हे करा, त्याच्यामुळे आपण फक्त स्वाध्याय घेत आहोत हे. तर त्यासाठी इथं काय दिले, CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. आता आपण पहा, देवनागरी म्हणजे आपण त्याला म्हणतो मराठीत लिहितो. म्हणजे कसं, 1 2 3 4 5 हे देवनागरी झाले. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय इंग्रजीतले अंक 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीनं आपण हे आंतरराष्ट्रीय. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी हे CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. ही दिले रोमन संख्या चिन्हात. मग आपल्याला माहिती आहे हे 5साठी V, 10साठी X, 50साठी L आणि 100साठी C. मग आता इथं CC लिहिले म्हणजे हे 100 अधिक 100 अधिक X कशासाठी 10, हे 10. आणि इथं काय केले, Xच्या पाठीमागं I आहे, म्हणजे I साठी काय आहे, 1 आहे, किंवा ह्या 1साठी I आहे. बरोबर आहे. मग आता ह्याच्या पुढं जर लिहिलं असलं, हे पुढं लिहिलं अधिक केलं, मागं लिहिलं की वजा करायचं. म्हणजे हे 10मधून 1 गेले, किती राहिले, 9 राहिले. म्हणजे हे 200 आणि हे
19, 219 हे उत्तर येते. काय ते उत्तर? 219. CCXIX म्हणजे 219 असं हिला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलं जातं. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. XIV अधिक C वजा XXI अधिक VII. आता x म्हणजे हे 10 आणि हे 4, 14 अधिक C म्हणजे 100 वजा हे XXI म्हणजे हे 10 आणि 10 20 आणि 21 अधिक हे 5 V म्हणजे 5 I म्हणजे 1 1 म्हणजे हे 6 7 म्हणजे काय झाले हे 14 अधिक 100 वजा 21 आणि 7 28. हे सॉरी ह्याला असंच लिहू. हे 21 कारण की हे ऋण आहे हे धन आहे ह्याची बेरीज होणार नाही. हे 7 मग हे 114 वजा 21 अधिक 7. आता बेरीज या दोघाची होऊ शकते कारण की हे काय आहे हे धन आहे हे धन आहे हे ऋण आहे. मग आपण वजाबाकी करा. ही 114 वजा 21 कारण की या दोघाची वजाबाकी करू. 4 मधून 1 गेला 3 राहिले. 11 मधून 2 गेले 9 राहिले. हे 93 आणि हे अधिक 7 म्हणजे ह्याचं उत्तर काय येते तर 100 येते. ह्याचं उत्तर काय ते उत्तर 100 येते. किंवा हे 114 अधिक 7 केलं तर 121 येते. 121 मधून 21 गेले तरी 100 येतं. कोणत्याही पद्धतीने केला तर उत्तर तेच येतं. प्रश्न क्रमांक 5 काय आहे. 47 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल. आता 47 मधून 10 गेले काय राहिलं 37. आता हे 37 आपल्याला रोमन संख्या चिन्हात लिहायचे. आपल्याला रोमन संख्या चिन्ह काय. ही 1 साठी I, 5 साठी V, 10 साठी X, 50 साठी L, 100 साठी C, 500 साठी D आणि 1000 साठी M असं वापरलं जातं. बरोबर आहे रोमन संख्या चिन्ह. मग आता 37 तर आपल्याला 37 लिहित असताना काय करावं लागेल. हे X 10 हे 20 आणि 30 3पेक्षा जास्त लिहिता येत नाही. हे झालं 30. आता 7 लिहायचे. हे 5 6 7 म्हणजे X X X VII असं 37 आपल्याला या ठिकाणी लिहिता येतं. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी. पुढचा प्रश्न काय. प्रश्न क्रमांक 6. 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहाल. आता आपल्याला I साठी 1 वापरलं जातं. V साठी 5 वापरलं जातं. X साठी 10 किंवा 10 साठी X, 50 साठी L वापरलं जातं. 100 साठी C वापरलं जातं. 500 साठी D वापरलं जातं आणि 1000 साठी M वापरलं जातं. बरोबर आहे. मग आता आपण ह्याला असं लिहू शकतो का. हे C साठी 100 म्हणजे हे 1 2 3 4 4 वेळेस C लिहू शकतो का तर नाही. का नाही कारण 3पेक्षा जास्त वेळा आपल्याला एका पुढे एक घेता येत नाही. इथं 4 वेळा होऊ लागले 1 2 3 4. मग आपल्याला काय करावं लागेल 400 साठी तर 500 साठी D वापरतात. हे D हे झालं 500. पण सर आपल्याला तर इथं 400च म्हणले तुम्ही 500 दे. मग आता काय करू. हे जे 100 आहे हे 100 ह्याच्या पाठीमागे लिहू. म्हणजे ह्या 500 मधून 100 पाठीमागे लिहिण्याचा अर्थ 500 वजा 100 असं होतं. म्हणजे हे 400. तर 400 साठी काय लिहिलं जातं CD हे उत्तर येते. काय ते उत्तर CD हे उत्तर येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पहा इथं काय दिले आपल्याला. पुढील संख्याची चुकीची जोडी. हे 4 साठी IV बरोबर आहे. चुकीची ओळखायची. 6 साठी V आहे 5 आणि 1 6 बरोबर आहे. 15 साठी असं 3 वेळेस घेता येत नाही. फक्त V आपल्याला एकच वेळेस घेता येतं. किती वेळा घेता येतं एकच वेळा घेता येतो V एका पुढे एक. आलं का लक्षात. मग आपल्याला इथं काय करावं लागेल आता. हे चुकीचं आहे. मग 15 साठी काय XV असं लिहिलं जातं. हे 10 आणि 5 15. 25 साठी काय दिले 10 10 20 आणि 5 25 XXV हेही बरोबर आहे.
म्हणजे उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, XCVI ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे 1 2 3 4 5 हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे ह्याच्यात लिहा. मग आता इथं काय केले, एक्स म्हणजे 10, हे सी म्हणजे 100, व्ही म्हणजे 5, आय म्हणजे 1. मग आता हे XCच्या पाठीमागं लिहिले, हे XCVI ह्याच्या पाठीमागं लिहिले म्हणजे हे काय झालं, 90. 10 गेले, 100मधून 10 गेले, 90 राहिले. व्हीच्या पुढं आय लिहिले म्हणजे हे काय 6, म्हणजेच ही कोणती संख्या आहे, तर ही संख्या 96 आहे. XCVI बरोबर 96 ही संख्या येते. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण या चॅनलला नवीन आहात. आपल्याला इथून पुढचे लाईव्ह क्लासेस वगैरे या चॅनलवरती घ्यायचे आहेत, म्हणून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असाल, व आपल्या मित्रांना शेअर करा. या ठिकाणी काय दिलेलं आहे, x अधिक VIII बरोबर किती. आता हे x म्हणजे 10, व्ही म्हणजे 5, आय म्हणजे 1. आता हे 10 अधिक 10 अधिक 10. आता हे एक्सच्या पाठीमागं आय लिहिले, एक्स म्हणजे 10, पाठीमागं लिहिलं म्हणजे वजा करायचे 1, काय आलं 9, अधिक VIII म्हणजे हे 5 6 7 8 म्हणजे 30 आणि 9 किती झाले 39 अधिक 8, म्हणजेच काय येईल उत्तर 47 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर 47 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू, 71 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती. 71 दाखवणारी. आता या ठिकाणी काय दिले पहा, या सीच्या पाठीमागे 3 वेळेस एक्स लिहिता येत नाही. सीच्या पाठीमागं हे योग्य नाही. इथं 10 20 30 40 50 1 2 3 4 5 वेळेस एक्स लिहिले. एक्स म्हणजे 10, 50 आणि 1 51 नाही. या ठिकाणी काय लिहिले 10 20 30 आणि हे एलच्या पाठीमागं 3 वेळेस एक्स लिहिता येत नाही. कुठल्याही ह्याच्या पाठीमागं 3 वेळेस एक्स लिहिता येत नाही, 1 वेळेस घेता येते जास्त, म्हणून हे येणार नाही. तर हे पहा LXXI, एल म्हणजे 50, हे 10 आणि 10 हे 10 अधिक 10 अधिक 1 म्हणजे 70 अधिक 1 बरोबर 71. 70 अधिक 1 71 म्हणजे 71साठी कसं लिहिलं जातं, LXXI 50 60 70 71. आलं. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 4. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 11. एकूण 25 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी काय दिले, L X V D C M उतरत्या क्रमाने लिहा. उतरत्या क्रमाने. तर पहा आपल्याला माहिती आहे 1 साठी आय वापरतो, 5 साठी व्ही वापरतो, 10 साठी एक्स, 50 साठी एल, 100 साठी सी, 500 साठी डी आणि 1000 साठी एम. बरोबर आहे. तर मग इथं LXVDCI उतरत्या क्रमाने. उतरता क्रम म्हणजे काय करावं लागेल, अगोदर सर्वात मोठी संख्या अगोदर घ्यावी लागेल. मग आता सर्वात मोठी कोणती आहे, ही एम. त्याच्यापेक्षा लहान डी 500, त्याच्यापेक्षा लहान ही सी 100, एम डी सी, त्याच्यानंतर 50 एल, त्याच्यानंतर हे 10 एक्स, त्याच्यानंतर 5 व्ही. हा उतरता क्रम असेल. 1000 500 100 50 10 5 अशा पद्धतीने आपण ह्याचा उतरता क्रम या ठिकाणी लिहिलेला आहे. आलं. चला पुढचा प्रश्न क्रमांक 12 काय आहे, VI वजा IV. VI वजा IV
आता व्ही आय म्हणजे 5 अधिक 1 बरोबर 6. आय व्ही म्हणजे 5 वजा 1 बरोबर 4. या व्हीच्या पाठीमागं आय लिहिले म्हणजे वजा झाले, हे पुढं लिहिले म्हणून अधिक झालं. म्हणजे हे 6 वजा 4 बरोबर काय आलं 2. 2साठी रोमन संख्या चिन्हात काय लिहितो आपण डबल आय. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. चला, सोपे आहेत. आपल्याला 5वीला हे सर्व झालेलं आहे. तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी 5वी नवोदयला बसले असतील, स्कॉलरशिपला बसले असतील आणि 5वीच्या आपल्याला अभ्यासक्रमामध्ये सुद्धा रोमन संख्या चिन्हे आहेत, तिथं पण झालेलं आहे. सरळ रूप द्या. हे यम भागिले डी गुणिले सी. आता यम साठी काय 1000, डी साठी काय 500, सी साठी काय 100. मग आता किमती ठेवा. एमची किंमत 1000, डीची किंमत 500, सीची किंमत 100. मग आता काय होईल, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 5 1 5, 5 2 10. काय राहिलं 2 गुणिले 100 म्हणजेच 200. तर या ठिकाणी 200 कसं लिहिलं जातं, डबल सी अशा पद्धतीनं लिहिलं जातं. 200 कसं लिहिलं जातं तर डबल सी, 100 अधिक 100 200. ह्याचं उत्तर काय येईल डबल सी किंवा 200. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आय एक्स अधिक एक्स आय. आता या आय एक्स म्हणजे हे 10च्या पाठीमागं 1 लिहिले म्हणजे 10 वजा 1 बरोबर 9. एक्स आय बरोबर 10 अधिक 1 बरोबर काय होईल हे 11. तर या ठिकाणी हे आय एक्स म्हणजे काय 9 अधिक एक्स आय म्हणजे काय 11. 11 आणि 9 किती 20. म्हणजे हे 20 बरोबर डबल एक्स. 20 बरोबर डबल एक्स. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, आता घड्याळात 8:45 वाजले आहेत. 10 मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल. आता घड्याळात किती वाजलेत 8:45. 8:45 बरोबर आहे. 8:45 म्हणजे काय 8 वाजून 45 मिनिटे बरोबर आहे. 10 मिनिटानंतर म्हणजे 10 मिनिटं ह्याच्यात जर ॲड केली आपण तर हे काय होईल 8 वाजून 55 मिनिटे. तर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल पहा. घड्याळ आहे, हा रोमन संख्या चिन्हावर आधारित प्रश्न आहे. हे घड्याळ आहे, इथं आपण ह्याला 12 म्हणजे एक्स डबल आय हे 1, त्याच्यानंतर हे 2 3, आय व्ही म्हणजे 4 5, 6 म्हणजे व्ही आय 7, व्ही डबल आय 8, व्ही ट्रिपल आय 6 7 8, 9ला आय एक्स बरोबर आहे. 9 वाजले. 10 वाजता एक्स, 11 वाजता एक्स आय. मग आता आपल्याला काय म्हणतो त्यानं मिनिट काटा कुठं असेल 8 वाजून 55 मिनिटांनी. आता 8 कुठं आहेत इथं आहे. हे 8 वाजून 55 मिनिट झालेत म्हणजे हा तास काटा कुठं असेल हो इथं असेल 9च्या जवळपास. आणि 55 मिनिटं झालेत. मिनिट काटा कुठं असेल तर हा मिनिट काटा असेल 11वर. हे काय झाले 8 वाजून 55 मिनिट म्हणजे मिनिट काटा कुठं असेल तर एक्स आय वर मिनिट काटा असेल. उत्तर काय तर एक्स आय 11 वर असेल. आलं. चला, पुढचा प्रश्न काय आहे, सभागृहातील एका ओळीत एक्स एक्स व्ही डबल आय पासून एल एक्स व्ही आय पर्यंत आसन क्रमांक आहेत. पहा, हे लक्षात घ्या. पासून आणि पर्यंतचा प्रश्न आहे. त्या ओळीत एकूण किती आसने आहेत तर पहा, पासून आणि पर्यंतचा जर प्रश्न आला, पासून पर्यंत असा जर प्रश्न आला तर काय करायचं,
शेवटची संख्या वजा सुरुवातीची संख्या अधिक 1. आता इथं पहा, हे एक्स व्ही डबल आय म्हणजे काय झाले, 20 आणि 5 25 आणि 2 27. एल एक्स व्ही आय म्हणजे 50 10 60 आणि 6 66. मग काय होईल, शेवटची संख्या 66 वजा 27 अधिक 1 पासूनपर्यंतच्या प्रश्नाला असं लिहायचं. आलं लक्षात. मग 16 मधून 7 गेले 9 राहिले, इथं राहिले 5, 5 मधून 2 गेले 3 राहिले, 39 अधिक 1 म्हणजेच उत्तर काय येईल 40. मग 40 असं तर उत्तर असेल, किंवा XL हे 40 रोमन संख्या चिन्ह, दोन्हीपैकी एक उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आलं. चला पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. पुढचा प्रश्न काय आहे, 8ची 3 पट दाखवणारी रोमन संख्या चिन्हे कोणती. 8ची 3 पट म्हणजे काय येईल, 8 गुणिले 3 बरोबर काय येईल 24. 8 गुणिले 3 म्हणजे 24. आता 24 ही रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायची आपल्याला. म्हणजे 24 काय होईल, 20 अधिक 4. आता 20 अधिक 4 म्हणजे हे 10 10 किती झाले 20, आणि हे आय व्ही 4 24. 10 10 20 आय व्ही म्हणजे एक्स आय व्ही हे 24. अशा पद्धतीनं आपण 8ची 3 पट आहे. आलं का लक्षात. 8ची 3 पट अशा पद्धतीनं आपण दाखवू शकतो. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, रोमन संख्या चिन्हानुसार एम वजा डी भागिले एल. आता एल बरोबर 50, डी बरोबर 500 आणि एम बरोबर 1000. मग आता ठेवा किमती. इथं एमची किंमत किती आहे 1000 वजा डीची किंमत किती आहे 500 भागिले एलची किंमत किती आहे 50. मग कंचे भागुबेव नुसार अगोदर आपल्याला हा भागाकार करावा लागेल. अगोदर काय करावं लागेल, भागाकार. हे 500 भागिले 50, हे शून्य कटला, हे शून्य कटला, 5 1 5 5 1 5 0 म्हणजे 1000 वजा 10. 1000 वजा 10 बरोबर आहे. 1000 मधून 10 गेले तर उत्तर काय येते 990 हे उत्तर येते. अगोदर ही वजाबाकी करायची नाही. प्रश्न सोपा वाटतो, पण इथं आपल्याला काय कंचे भागुबेवच्या नियमानुसार या दोघाचा अगोदर भागाकार करावा लागेल. हे 500 भागिले 50, 500ला जर 50 भागलं तर भागाकारायचे 10. मग हे 1000 मधून 10 गेले 990 हे उत्तर येते. काय ते उत्तर 990 हे उत्तर येतं. आलं का लक्षात. पुन्हा रोमन संख्या चिन्हानुसार एक्स व्ही डबल आय अधिक आय एक्स वजा आय व्ही अधिक सी बरोबर किती. तर पहा किमती ठेवू आपण. हे एक्स साठी 10, व्ही साठी 5, आय साठी 1 आणि सी साठी 100. आता हे एक्स म्हणजे 10 आणि 5 15 आणि 2 17 अधिक एक्सच्या पाठीमागं आय लिहिले, एक्सची किंमत 10, त्याच्या पाठीमागं आय लिहिले, आयची किंमत 1, 10 मधून 1 गेले 9 वजा आय व्ही म्हणजे ही 1 आणि हे 5, 5 मधून 1 गेले 4 राहिले, अधिक सीची किंमत किती आहे 100. मग आता बेरीज करा हे दोघांची. 17 आणि 9 किती झाली 26 वजा 4 अधिक 100. आता या दोघांची वजाबाकी करा. 26 मधून 4 गेले 22 राहिले, अधिक 100 बरोबर काय आलं 122 हे उत्तर येते. काय ते उत्तर 122. आता 122 हे सी 100, हे 10 10 20 120 आणि हे 2
122. आपल्याला पर्याय जे असेल त्याच्या पद्धतीनं आपण उत्तर योग्य जे असेल ते द्यायचं. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. एक्स आय वजा आय म्हणजे या ठिकाणी काय येईल. आपल्याला एक्स बरोबर 10 माहिती आहे, आय बरोबर 1 माहिती आहे. म्हणजे हे काय आहे 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 1. आय म्हणजे 1 वजा हे आय म्हणजे 1. हे 30 आणि 31. 31 वजा 1 म्हणजेच काय येईल उत्तर 30. म्हणजे 30लाच रोमन संख्या चिन्हात कसं लिहिलं जातं. एक तर तुम्हाला उत्तर असं 30 असेल किंवा XXX असं असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात लिहा. देवनागरी म्हणजे आपण त्याला मराठीतले अंक असे म्हणतो. 2, 3, 4, 5, 6. 2.5 लाख. अगोदर आपण काय करू. 2.5 लाख ही शब्दात दिलेली आहे, ह्याला अंकात लिहू. अंकात लिहायचं म्हणजे 2,50,000 ही झाली अंकात. पण ही कशात आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे. हे इंग्रजीतले अंक जे आहेत आपण इंग्रजीत म्हणतो, म्हणजे हे काय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. आता आपल्याला देवनागरीमध्ये लिहायचे. मग हे 2, 5, 0, 0, 0, 0 अशा पद्धतीने आपण हे 2.5 लाख देवनागरी संख्या चिन्हामध्ये कसं लिहिलं जातं. हे 2,50,000 अशा पद्धतीनं लिहिलं जातं. आपण पहिलीला असताना सुरुवातीला याच संख्या चिन्हामध्ये लिहितो बघा. बरोबर आहे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी कोणी इंग्लिश स्कूलला किंवा सेमीला असतील त्यांनी पहिलीपासून तर त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असतील. पण तुम्हाला 5वीला झालेलं आहे देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय, रोमन संख्या चिन्ह म्हणजे काय, हे सर्व झालेलं आहे. पुढचा प्रश्न काय आहे. या संख्येतील हजाराच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. आता इथं आपल्याला हे दिले कशात, देवनागरी संख्या चिन्हात दिले. कशात दिले, देवनागरी संख्या चिन्हात दिले. बरोबर आहे. मग आता हजाराचा स्थान हे एकक, दशक, शतक आणि हे हजार. आता हजार स्थानी कोणता अंक आहे, 5 आहे. ह्याला कशात लिहा म्हणले, आंतरराष्ट्रीय. म्हणजे हे अशा पद्धतीने. तर उत्तर काय येईल आपलं, हे उत्तर असेल. याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये अशा पद्धतीने लिहिलं जातं. आलं. चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, प्रश्न क्रमांक 23. सॉरी 27 प्रश्न आहेत एकूण. प्रश्न क्रमांक 23 काय आहे. प्रश्न क्रमांक 23. 6 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात. पहा 6 अंकी. अगोदर काय करू आपण, 6 अंकी सर्वात मोठी संख्या. 6 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 1, 2, 3, 4, 5, 6. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 9,99,999 ही 6 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. मग आता इथं काय म्हणलेलं आपल्याला, समसंख्या म्हणले. ह्याच्या एकक स्थानी 9 आहे. मग ही सम आहे का, नाही, सम नाही. मग आता आपण 1 जर पुढे गेलो तर ही 9,99,999. 1 पुढे गेलो तरी 10,000 होते. 10 लाख होते.
हे 10 लाख म्हणजे ही किती झाली अंकी, हे 3 आणि 2 5 आणि 2 6. आता ही 10 लाख सर्वात लहान झाली. 1 न जर ह्याच्यात पुढे गेलो तर हे काय होते, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 1 कोटी होते. म्हणजे ही झाली 7 अंकी झाली. 1 जर ह्याच्यात मिळवलं तर मग 1 न महाग या, आपण 1 न पुढे जाऊन पाहू. आपण 9, 99, 999 हे 1 मिळवा ह्याच्यात. हे 10 ला 0, हातच्याला 1, 9 1 10 ला 0, हातच्याला 1 9 1 10, हातच्याला 1 9 1 10, 9 1 10 ला 0, 9 1 10. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. मग आता हे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष किती अंकी झाली, 1 2 3 4 5 6 7 अंकी झाली. ही संख्या किती अंकी झाली, 7 अंकी झाली. 10 लक्ष म्हणजे 7 अंकी, बरोबर आहे. मग आपण आता हे आपल्याला 6 अंकी म्हणलेलं आहे, हे सम आहे. ही कशी आहे, सम आहे पण 7 अंकी आहे. पण 6 अंकीच म्हणले, 1 न मागे आहे. 9,99,999 वजा 1 करा. 9 मधून 1 गेले, किती राहिले, 8 राहिले. इथं 9 9 9 9 9 9,99,000, 9,99,998 हे उत्तर येते. ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्येच आहे. 9,99,998 आलं. हे येणार नाही. का येणार नाही, कारण ती 7 अंकी होऊ लागली. आपल्याला 6 अंकी. सम जर विचारलं तर सर्वात मोठ्या संख्येतून 1 न मागं यायचं. आलं का लक्षात. सर्वात मोठी समसंख्या विचारलं तर 1 न मागं यायचं. कधी कधी तुम्हाला विचारते सर्वात लहान विषम संख्या, मग 1 न पुढं जायचं. गुरु समृद्धी विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल, पहा. 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आपल्याला काय करायची, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपल्याला ही संख्या लिहायची आहे, बरोबर आहे. तर मग 2,25,000 म्हणजेच 2,250 अशा पद्धतीने लिहिलं जातं. आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीत अंक असलेले. आलं. 2,25,000 2,250 अशा पद्धतीनं लिहिलं जातं. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी, पुढीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे व त्रिकोणी संख्या सुद्धा आहे. चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्या सुद्धा आहे ती संख्या. आता तुम्हाला मी सांगतो, आपण शिकलेलो आहोत चौरस संख्या. जर तुम्हाला ह्याचे संपूर्ण व्हिडिओ बघायचे झाले असतील नवीन विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर जा. त्या ठिकाणी 7वीची प्लेलिस्ट आहे. त्या ठिकाणी तुम्ही संख्याज्ञान या घटकावरचे व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला जे चौरस संख्या, त्रिकोणी संख्या आपण खूप डिटेलमध्ये शिकवलेलं आहे तिथे. चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. थोडक्यामध्ये काय म्हणतो, वर्ग. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. हे झाल्या चौरस संख्या. आलं. त्रिकोणी संख्या म्हणजे ज्या संख्येची मांडणी ठिपक्याची मांडणी त्रिकोणासारखी केली जाते त्याला आपण त्रिकोणी संख्या असे म्हणतो. पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे, 1. दुसरी त्रिकोणी संख्या काढायची झाली तर 1 मध्ये 2 मिसळा, 3 येते. तिसरी काढायची झाली तर 1 मध्ये 1 अधिक 2 अधिक 3, 3 आणि 2 5 आणि 1 6. चौथी त्रिकोणी संख्या ह्याच्यामध्ये 4 मिसळा, 10 येते. पाचवी संख्या 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, 15 येते. सहावी त्रिकोणी संख्या 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6, 21 येते. सातवी त्रिकोणी संख्या ह्याच्यात 7 मिसळा म्हणजे इथपर्यंत 21 आले. हे 7 मिसळले 28, तर 7 मिसळून 28 आले. 8 मिसळा 36 येते. 9 मिसळा ह्याच्यात 45 येते. 10 मिसळा 55. हे 10 आपण या ठिकाणी घेतल्या. 11 मिसळलं 66 येते. 12 मिसळलं 78 येते. 13 मिसळलं 91 येते. आलं. हे 100पर्यंतच्या त्रिकोणी संख्या. मग आपल्याला अशी संख्या शोधायची की ती संख्या चौरस संख्या बी आहे, त्रिकोणी संख्या आहे.
ती संख्या पर्यायापैकी 9 ही चौरस संख्या आहे पण त्रिकोणी संख्या आहे का? नाही. 25 ही चौरस संख्या आहे पण त्रिकोणी संख्या आहे का? नाही. 64 ही चौरस संख्या आहे पण त्रिकोणी संख्या आहे का? नाही. 66 आहे. मग 36 ही इथं त्रिकोणी संख्या पण आहे आणि चौरस संख्या पण आहे, म्हणून उत्तर काय तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पहा, हे एक ठिपक्याची मांडणी तुम्हाला सांगतो. 3 हे 2 ठिपके आणि 1 हे 6. 1 2 3 4 5 6 हे त्रिकोणासारखा आकार झाला का? 10 ठिपके 1 2 3 4 चौथी असल्यामुळं खाली 4 आले, त्याच्यावर हे 3, त्याच्यावर 2 आणि 1 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10 15. पाचवी आहे 1 2 3 4 5. आता वर काय येणार? हे 4 5 आणि 4 9, ह्याच्यावर 3 येणार 9 आणि 3 12, ह्याच्यावर 2 येणार 12 आणि 2 14 आणि 1 15. हे त्रिकोणासारखा आकार तयार होतो ठिपक्याचा, ह्याच्यामुळे ह्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा 27 प्रश्न आहेत एकूण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पुढचा प्रश्न काय आहे? 2, 11, 13, 17, 19, 23 या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत? या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत? पहिला पर्याय आहे चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे वर्गसंख्या. वर्गसंख्या आहेत का? हे नाही. दुसरा पर्याय आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या आपण पाहिल्या आता, हे आहेत का? नाही. तिसरा पर्याय विषम संख्या. आता विषम म्हणायला गेलं तर 2 सम आहे, बाकीचे विषम आहेत, विषम बी नाही. चौथा पर्याय मूळ संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे तर मूळ संख्या आहे. तर मूळ संख्या कुणाला म्हणायचं? ज्या संख्येला त्याच संख्येनं किंवा 1नं भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणायचं. म्हणजे मूळ संख्या कोणत्या आहेत इथं? 2 3 5 7 11 13 17 19 23 29 हे 10 पर्यंतच्या झाल्या. हे 10 ते 20 पर्यंतच्या येतात. 21 ते 30 पर्यंतच्या आहेत ह्या. 29च्या नंतर काय येतं? हे 31 37, त्यानंतर 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 हे 100 पर्यंतच्या काय आहेत? मूळ संख्या येत आहे. हे 100 पर्यंतच्या काय मूळ संख्या किती येतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 हे टोटल किती येतात? तर टोटल आहेत 25 मूळ संख्या येतात. किती येतात? 25 मूळ संख्या येतात एकूण. आलं का लक्षात? एकूण किती मूळ संख्या आहेत? तर एकूण 25 मूळ संख्या आहेत. आलं का लक्षात? एकूण किती? 25 मूळ संख्या आहेत. लक्षात ठेवा या 25 मूळ संख्या. आणि त्याच्यानंतर जोड मूळ संख्या. ज्या 2 मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो त्याला जोड मूळ संख्येची जोडी म्हणली जाते. हे 3 आणि 5, 5 आणि 7 2चा फरक आहे. हे 11 13 2चा फरक आहे. 17 19 2चा फरक आहे. हे 29 31 2चा फरक आहे. 41 43 ही जोड मूळ संख्या आहे. त्यानंतर 59 61 जोड मूळ संख्या. 71 73 जोड मूळ संख्या आहेत. या तुम्हाला अधिकची माहिती सांगतोय. जोडमूळ संख्या एकूण किती येतात? जोडमूळ संख्या एकूण जोड्या आहेत 8 जोड्या येतात 100 पर्यंत. 1 ते 100 मध्ये किती जोड्या येतात? 8 जोड्या येतात जोडमूळ संख्येच्या. आणि संयुक्त संख्या कुणाला म्हणायचं? तर संयुक्त संख्या म्हणजे 1 व मूळ संख्या सोडून 1 आणि मूळ संख्या म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 याचं पुढं. आता 1 संयुक्त संख्या आहे का? नाही. आणि मूळ संख्या सोडायचं. 2 मूळ आहे, 3 मूळ आहे, 5 मूळ आहे, 7 मूळ आहे, 11 मूळ आहे. म्हणजे संयुक्त संख्या कोणत्या झाल्या? 4 6 8 9 10 12. आलं का लक्षात?
असं टोटल संयुक्त संख्या किती येतात 74 येतात 1 ते 100 पर्यंत. किती येतात 74 येतात. कसं 1 ते 100 पर्यंत 100 संख्या, त्याच्यातून एक गेली हे मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. एक संख्या, एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही. राहिल्या 99 मधून हे 25 मूळ संख्या गेल्या, म्हणजे किती राहिल्या 74 संयुक्त संख्या येतात. किती येतात 74 संयुक्त संख्या आहेत. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास चौथी त्रिकोणी संख्या कोणती. पहा प्रश्न सोपा आहे एकदम. 10 ही काय आहे पहिली जर आपण त्रिकोणी संख्या मानली तर त्याच्या पुढे येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. चौथी त्रिकोणी संख्या या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. पहा लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या असल्यास आपल्याला त्याच्या पुढची चौथी त्रिकोणी संख्या काढायची. काय काढायचे 10च्या पुढची चौथी त्रिकोणी संख्या. बरोबर आहे. 10च्या पुढील चौथी त्रिकोणी संख्या. मग सर्वप्रथम काय करा, या 10चा पाया काढा. म्हणजे 10चा पाया म्हणजे 10 कितवी त्रिकोणी संख्या आहे. तर 10चा जर पाया काढायचा असेल तर काय करायचं माहिती आहे का, हे 10 गुणिले 2 बरोबर 20. हे जे गुणाकाराला 20च्या लगतची मागील पूर्ण वर्ग संख्या, 20च्या मागील लगतची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे. 20च्या मागची पूर्ण वर्ग संख्या. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. म्हणजे काय आहे ही 16 आहे. काय आहे 16. मग वर्गमुळामध्ये 16 बरोबर 4. म्हणजे या 10चा पाया काय आला 4 आला. म्हणजेच ही काय आहे चौथी त्रिकोणी संख्या आहे. 10 ही काय आहे चौथी त्रिकोणी संख्या आहे. बरोबर आहे. मग आता ह्याचा पाया 4 आला, ही पहिली आहे. त्याच्या पुढची चौथी विचारले, मग ही पहिलीचा पाया किती आहे 4, त्याच्या पुढचा चौथी विचारले म्हणजे काय झाला हे 8 झाला पाया. मग आपल्याला काय करायचे आता 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला. 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या आपल्याला काय करायची काढायची. बरोबर आहे. मग आपण 8 किंवा ह्याला 8वी त्रिकोणी संख्या. आता 8वी त्रिकोणी संख्या बरोबर त्याचं सूत्र काय आहे पाया गुणिले पाया अधिक 1 भागिले 2. पाया किती आहे ह्याचा 8 गुणिले 8 अधिक 1 भागिले 2 बरोबर काय येईल हे 8 गुणिले 9 भागिले 2. 8 गुणिले 9 भागिले 2. हे 9 कुठला आलं ह्या दोघाची बेरीज ही 8. 2 न 8ला भाग जाते 2 1 2 2 चौक 8. काय राहिलं 4 गुणिले 9 बरोबर 9 चौक 36. हे उत्तर येते. काय ते उत्तर 9 चौक 36. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास त्याच्या पुढची चौथी त्रिकोणी संख्या म्हणजे आपल्याला 8वी त्रिकोणी संख्या काढायची आहे. 8वी त्रिकोणी संख्या काय आहे ते 36. आपण आताच 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या अभ्यासलेल्या आहेत, त्यामध्ये आहे ते पहा तुम्ही. तर चला विद्यार्थी मित्रांनो, चला लाईव्ह ताशी केला तर विद्यार्थी भरपूर आहेत, लाईक मात्र खूप कमी आहेत. लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.